नाशिकमधील मतदानाच्या तासभराआधी मोठा राजकीय घोटाळा समोर आला आहे। शिवसेनेच्या उमेदवार कमलेश बोडके आणि इतरांवर विरोधात प्रचार करणाऱ्या व्यक्तीचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे। पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तपास सुरू केला आहे। ही घटना मतदानाचे वातावरण तापवणारी ठरली आहे। नाशिकमध्ये मतदानाच्या काही तास आधीच मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार कमलेश बोडके यांच्यासह 8 जणांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। विरोधात प्रचार करतो म्हणून फिर्यादी मनोज मुंडावरे यांना त्यांच्या घरातून जबरदस्तीने कारमध्ये बसवून अपहरण केल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे। दरम्यान नाशिक महापालिकेच्या 31 प्रभागांमधील 122 जागांसाठी आज मतदान होत आहे। 735 उमेदवार रिंगणात असून सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान होणार आहे। शहरातील 1563 मतदान केंद्रावर 13,60,000हून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावत असून 266 मतदान केंद्रांवर विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे नाशिकचे राजकीय वातावरण चांगलं तापलंय।